नमस्कार, स्वागत आहे सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आहोत प्रवरा संगम या ठिकाणी आणि अतिशय प्राचीन असं मंदिर आहे आणि खूप सुंदर असे या ठिकाणी मूर्ती आहेत. बघा मित्रांनो, मला जे परिचित आहे त्याच्याबद्दल मी माहिती देऊ इच्छितो. मित्रांनो, या ठिकाणी जर हे चित्र आपण जर बघितलं, ही मूर्ती आपण बघितलं तर एका ठिकाणी आपल्याला हा कान्हा दिसतोय आणि एका ठिकाणी यशोदा माता, म्हणजे त्या ठिकाणी दही उसळण्याचा जे प्रोग्राम आहे तो या चित्रामधून दाखवलेला आहे. आपल्यासोबत अमोल जराड सर देखील आहेत, ते देखील याबद्दल थोडीशी माहिती सांगतील. सर सांगतील तर मला इकडे पुढे आहे. सर अमोल सर, याबद्दल या ठिकाणी एक मूर्त दाखवली बघा, त्या ठिकाणी कृष्ण आणि मातेचं रूप दाखवलेलं आहे, पण आता या ठिकाणी हे चित्र कशाचं दाखवलेलं आहे सर, सांगता येईल तुम्हाला? हे चित्र जे आहे सर काहीतरी नृत्य आहे. हा, नृत्य करताना दाखवत. येस काहीतरी प्राचीन नृत्य आहे आणि त्या नृत्य करतानाचा तो बरोबर देखावा त्यांनी या ठिकाणी. अगदी मित्रांनो, त्यापेक्षा थोडंसं आपण या प्राचीन मंदिरात पुढे आलो तर त्या ठिकाणी आणखी एक छोटीशी मूर्त आहे. त्या ठिकाणी बरेचसे आपल्याला नृत्य करताना दिसत आहे सर, बरोबर? ते इथं काहीतरी नटराज सारखा देवीचं रूप आहे आणि त्या देवीचं एक भक्त जे आहेत हे खालचे ते भक्त त्या देवीचं प्रणाम करताना दिसत बघा. बरोबर, हो प्रणाम. ती देवता आहे आणि त्या देवता बद्दलचा जो त्यांचा जो नक्कीच मित्रांनो, आपल्या युट्यूबवर जर कोणी हे या संदर्भात जाणकार असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा. आपण थोडंसं पुढे आलो मित्रांनो, या ठिकाणी आणखी बघा वरती सर, हा या ठिकाणी सर काय सांगते ना आपल्याला, हे चित्र अतिशय म्हणजे खूप प्राचीन मंदिर आहे. हा, ते पवनपुत्र हनुमान आहेत आणि ते हातामध्ये मला वाटतं ज्यावेळेस ते राम गेले होते लक्ष्मणाला बाण लागला होता त्यावेळेस, तर त्यावेळेस काहीतरी दिसतंय मला ते दृश्य की बरोबर तिने ते पर्वतच आणलं होतं ना संजीवनी बुटीसाठी त्यावेळेस. बरोबर, ते अगदी त्या थोडंसं पुढे येऊयात आपण. आणखी या ठिकाणी दुसरं एक चित्र दाखवलेलं आहे सर, मला वाटतं हे राम आहे, त्यांच्या हातामध्ये बाण आहेत, बरोबर, आणि हनुमान खाली बसलेले आहेत, चित्र आहे. बरोबर मित्रांनो. त्यानंतर आणखी पुढे अशा पद्धतीने खूप कोरीव आणि आखीव रेखीव या ठिकाणी काम हे झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. नक्की आपल्या जाणकार कोणी युट्यूबर असतील तर नक्कीच त्यांनी या संदर्भातली माहिती दिली तरी काही अडचण नाही. पुढे जर आलो आपण या ठिकाणी अजून तर सर या ठिकाणी आता हे एक घोडा आहे बघा, आणि खाली जे आहे तर ते मला वाटतं हे खंडोबाचं या ठिकाणी काहीतरी चित्रफिलीत दाखवल्याचं काम केलेलं असं. त्यानंतर पुढे आहे बघा काही मूर्त्या आहेत, काहींच्या ठिकाणी म्हणजे असे तुटफुट थोडी झालेली आहे. पुढे आपण बघू शकता आणखी कालिका मातांन सारखं दिसतंय. हा, हे कालिका माता जेव्हा राक्षसाचा वध केला होता त्यावेळेचा तो क्षण आहे. छातीवर पाय दिलेला बघा, बरोबर, देऊन आणि मुंडका हातामध्ये तिचं सर हातामध्ये घेतलं, मुंडका हातामध्ये आहे, बरोबर, ते दाखवलेलं आहे त्यांनी. पुढे आहे अजून आता हे ठिकाणी पण हे पूर्ण पूर्वीचं मित्रांनो, हा जो आहे हा मला वाटतं भगवान विष्णूंचा जो अवतार आहे त्याबद्दलची आहेत. हे काही खूप सारे हातामध्ये शस्त्र, एक हातामध्ये महाभारताच्या युद्धामध्ये अर्जुनाला दाखवलेला जो अवतार होता, बरोबर. खूप असा पुरातन काळातला नंदी देखील आहे. ते नंदी जे आहे तर पूर्ण दगडामध्ये कोरलेलं एकदम बारीक नक्षी काम त्याच्यावरती केलेलं आहे मित्रांनो.